आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नगर परिषदेच्या हद्दीमधील भुतवडा इथे आषाढी एकादशी नंतरच्या दुसऱ्या दिवशी रविवारी संत श्री तुळशीदास पुरी महाराज यांचा संजीवन सोहळा मोठ्या भक्तिभावामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या सोहळ्यासाठी भुतवडा गावासह पंचक्रोशीमधील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या समाधीस्थळी दर्शन घेतलं। सोहळ्याच्या निमित्तानं संत तुळसापुरी महाराजांची प्रतिमा आकर्षक पालखीमध्ये विराजमान करून वाद्यवृंदांच्या गजरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। महिलांनी यावेळी डोक्यावरती तुळशी वृंदावनाचे कलश घेऊन सहभाग नोंदवला, तर पुरुषांनी डफाच्या तालावरती लेझिम खेळत मिरवणुकीमध्ये रंग भरला। संपूर्ण गाव जय तुळसापुरी महाराज या जयघोषानं दुमदुमून गेला। मिरवणूक संत तुळसापुरी महाराजांच्या वास्तव्यात असलेल्या मार्गाने जात जिवंत समाधी मंदिरामध्ये दाखल झाली। तिथे भाविकांनी समाधीचे विधिवत पूजन केलं, आरती करून संतांचं दर्शन घेतलं। त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी दर्यापूर इथे कार्यरत असलेले जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा भुतवडा गावाचे सुपुत्र सत्यवान डोके यांनी संत तुळसापुरी महाराजांच्या कार्याचा गौरव करत म्हटलं की नाथपंथीय परंपरेमधील संत तुळसापुरी महाराज यांनी समाजाला आध्यात्मिक ज्ञान, मानवतेचा संदेश आणि दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी जीवन अर्पण केलं। संत तुळसापुरी महाराजांच्या कार्यामधनं समाजाला सदाचार, नैतिकता आणि मानवतेचा संदेश मिळतो। संतांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय। या सोहळ्यानिमित्तानं हनुमान मंदिराच्या समोरून भारुड रत्न कृष्णा जोगदंड यांच्या एकनाथी भारुडाचा रंगतदार असा कार्यक्रम झाला। त्यांच्या भारुडामधनं समाज प्रबोधनासह अध्यात्माचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाचा महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी मनमुराद असा आनंद घेतलाय। या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोक, गटविकास अधिकारी महेश डोके, उद्योजक शिवाजी डोके, जामखेड नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचे पती अमित चिंतामणी, नगरसेवक श्रीराम डोके, प्रवीण होळकर, ॲडव्होकेट हर्षल डोके, जयसिंग डोके, अनिल डोके, सचिन डोके, गणेश डोके, राहुल डोके, बजरंग डोके, संजय डोके, अशोक डोके, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, नासिर पठाण, सुदाम वराट, मयूर भोसले यांच्यासह ग्रामस्थ, पंचक्रोशीमधील भाविक आणि विविध क्षेत्रामधील मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडवणारा संत तुळसापुरी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा यंदा देखील अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झालाय। या ठिकाणी तुळसापुरी महाराजांचा संजीवन समाधी उत्सव हा भुतवडा ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। दरवर्षी आषाढी द्वादशीच्या दिवशी हा नाथपंथीय तुळसापुरी महाराज यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे। असं हे आमच्या भुतवडा गावचं एक सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी आम्ही जेव्हा बाहेरगावी जे काम धंद्याच्या निमित्तानं बाहेरगावी आम्ही फिरून असतो, या निमित्तानं आज इथं आम्ही जमतो। या ठिकाणी भजन, कीर्तन आणि सगळा मिरवणुकीचा आता कार्यक्रम असतो। मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होते। अशा प्रकारे दरवर्षी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात गावकऱ्यांच्या वतीने साजरा करण्यात येतो। या ठिकाणचे बरेच भुतवडाचे अधिकारी झालेले या दिवशी ते प्रत्यक्ष हजेरी इथे लावतात। दरवर्षी सर्वजण अधिकारी जसं मी आहे, आमचे गटविकास अधिकारी महेश डोके आहेत, ते येतात। तसंच आमचे एक बिल्डर आहेत नगरला शिवाजी डोके, ते पण दरवर्षी इथं नियमितपणे येतात आणि बाहेर इतर काम धंद्याच्या निमित्ताने जेवढे लोक आहेत ते सगळे येतात आजच्या दिवशी। भुतवडा आणि सर्व ग्रामस्थांच्या सूचनेनुसार किंवा विनंतीनुसार भविष्य काळात होणारा देववाडा या गावातील ग्रामदैवत श्री संत तुळसापुरी बाबा महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं गावामध्ये यात्रेचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळालं। संपूर्ण गावाला गाव प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर सर्व भाविक भक्त एकत्र येत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। यासाठी महाराष्ट्रभरातून गावातील जे अधिकारी, पदाधिकारी सर्वदूर वर्षभर कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त असतात, सर्व या उत्सवाच्या निमित्त सर्वजण एकत्र येतात आणि हा उत्सव, गावचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून भंडाऱ्याचा प्रसाद या ठिकाणी सर्वांना गावकऱ्यांच्या वतीने दिला जातो। हा उत्सव खऱ्या अर्थानं एकजुटीचा, एकोप्याचा आणि सर्वांना सांस्कृतिक आणि आपली धर्माची परंपरा जपणारा हा उत्सव गावकरी एकत्रित करतात आणि यापुढील काळात देखील तो अविरत असा चालू राहील अशी तुळसापुरी बाबाचरणी प्रार्थना करतो। सर्वांच्या वतीनं आजच्या या उत्सवानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सालाबादप्रमाणे आज आमचे भुतवडा या गावातील तुळसापुरी बाबांच्या सालाबादप्रमाणे आज यात्रेचा समारंभ झालेला आहे।
व गावातील बाहेरगावी सर्व जे प्रतिष्ठित आहेत, आमचे सत्यवान डोके, आमचे नगराध्यक्ष चिंतामणी साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, अमोल डोके पुण्यावरून आलेले आहेत आणि बाहेरगावी जे काय आहेत ते सगळे यात्रेनिमित्त भुतोडा या गावी येतात आणि दरवर्षी यात्रेचा जल्लोष गावातून मिरवणूक मोठ्या प्रमाणे मिरवणूक होते, वाजत गाजत आणि यात्रेचा समारंभ तुळसापुरी बाबाची या ठिकाणी होतो. साजरा करण्यात येणारा तुळसापुरी बाबा संजीवन समाधी उत्सव या ठिकाणी आज अतिशय उत्साहात गावकऱ्यांचे सर्व सहभागी होऊन अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी आज दर्यापूरचे सेशन न्यायाधीश सत्यवान डोके साहेब, तसेच नगराध्यक्ष आनंदी चिंतामणी असतील, आमचे नगर उद्योजक शिवाजीराव डोके असतील व इतर सर्व नगरसेवक श्रीराम डोके, इतर सर्व गावकरी या ठिकाणी सर्वांनी या उत्साहात सहभाग घेऊन अतिशय हिरिरीने या ठिकाणी उत्साह पार पडला आणि या उत्साहाच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने देतो. आज तुळसापुरी बाबाची भंडाऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त आज इथं गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या भंडाराला उपस्थित राहून आमचे न्यायाधीश सत्यवानजी डोके यांनी उपस्थित राखली आणि पत्रकारांनी उपस्थित राखली आणि नगर परिषदेचे अध्यक्ष रमेश चिंतामणी यांनीही उपस्थित राखले. सर्वांचे मी आभार मानतो. ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचे आभार मानतो. तर सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या भुतोडा ग्रामस्थाचे अतिशय वैराग्य मूर्ती निष्क्रिय असणारे संजीवन समाधी असे श्री तुळसापुरी बाबा यांचा तर भंडाऱ्याचा कार्यक्रम आज झालेला आहे. भुतोडा, पंचक्रोशी व परिसरातील सर्व लोक यांची अत्यंत श्रद्धा असणारं हे जागृत देवस्थान आहे. या कार्यक्रमासाठी जामखेडवरून तसेच आमचे गावचे अभिमान असणारे जज साहेब सत्यवान तुळशीराम डोके हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे उद्योगपती श्री शिवाजी गोरखनाथ डोके हेही येतात. त्याचबरोबर जामखेडचे आपले पत्रकार श्री वराड सर हे सर्वजण येतात. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अशोक वीर सी 24 तास जामखेड.